आहे शरीर साक्षरता सर्वांसाठी. हा विषय तसा खूप मोठा आहे. पण आपल्या मुलांच्या दृष्टीने त्यातलं काय-काय महत्त्वाचं आहे, त्या गोष्टी मी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. शरीर साक्षरता सर्वांसाठी. शरीर साक्षरता हा तथापीच्या कामाचा गाभा आहे. शरीर साक्षरता म्हणजे स्वतःच्या शरीराशी पर्यायाने स्वतःशी मैत्री करायला शिकणे. शरीर आणि मन यांचे सहसंबंध समजून घेणे, आपल्या भावना ओळखून त्या सकारात्मक पद्धतीने हाताळणे, स्वतःला सुरक्षित, निरोगी आणि आनंदी ठेवायला शिकणे, म्हणजेच शरीराबाबत साक्षर होणे. याच धर्तीवर शरीर साक्षरता मुलांसाठी हा संच तथापीने काही वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता. वयात येताना अनेक शारीरिक, मानसिक बदल घडत असतात. अनेक प्रश्न, नवनव्या भावना निर्माण होतात. हे जसं सामान्य मध्ये घडतं, तसंच आपल्या बौद्धिक अक्षम मुलांमध्येही घडत असतं. परंतु यांच्या किशोर वयातील बदलांकडे किंवा लैंगिकतेकडे कुटुंबाकडून किंवा समाजाकडूनही दुर्लक्ष होताना दिसते. या मुला-मुलींबरोबर किशोर वयातील शारीरिक, मानसिक बदलांविषयी, लैंगिक भावनांविषयी त्यांना समजेल अशा माध्यमातून काही गोष्टी तथापीने संचामध्ये नमूद केलेल्या आहे. 2015 पासून बौद्धिक अक्षम मुला-मुलींसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी शरीर साक्षरता सर्वांसाठी पुस्तक त्यांनी प्रकाशित केलंय आणि या पुस्तकाचा आपल्या मुलांना शिकवताना भरपूर उपयोग होतो. अनेकदा आपण शरीर म्हटले की डोळे, कान, नाक, हात, पाय या शरीराच्या दिसणाऱ्या बाह्य अवयवांचा विचार करतो. कारण ते आपल्याला दिसत असतात. या अवयवांना आपण स्पर्श करू शकतो. म्हणूनच किमान शरीराच्या दिसणाऱ्या अवयवांची काळजी घेण्याकडे आपला कल असतो. पण आपलं शरीर सुरळीत चालण्यासाठी शरीराच्या आतले अवयव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ते दिसत नसले तरी त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. हे शिकवताना चित्रांचा वापर केला, मॉडेलचा वापर केला, तर मुलांना या गोष्टी चटकन समजतात आणि शिकवायलाही सोपं होतं आणि त्यांना आकलनही पटकन होतं. मेंदू. डोक्याच्या कवटीत असणारा विचारवंत अवयव म्हणजे मेंदू. आपल्या हालचाली, भावना, विचार यावर नियंत्रण ठेवतो. याचे वजन 1 किलो असते, तर 85% याच्यामध्ये पाणी असते. त्यालाच मेंदूजल असेही म्हणतात. कवटीचा उपयोग शरीराला हेल्मेटप्रमाणे होतो. मेंदूचे 4 भाग असतात. मोठा मेंदू, लहान मेंदू, मधला मेंदू आणि मज्जारज्जू. या मेंदूची कशी काळजी घ्याल? मेंदू निरोगी राहण्यासाठी काय-काय कराल? नियमित पुरेशी झोप, समतोल आहार, मोकळ्या हवेमध्ये फिरणे, आनंदी व उत्साही राहण्यासाठी व्यायाम. स्लाइड. फुफ्फुस. जिवंत राहण्यासाठी श्वास घेणे अत्यावश्यक असते. छातीच्या पिंजऱ्यात असणारी 2 फुफ्फुसे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतात. कशी घ्यायची या फुफ्फुसांची काळजी? स्वच्छ हवेत फिरायला जाणे, व्यसनांपासून दूर राहणं आणि नियमित व्यायाम करणं, अशी आहे या फुफ्फुसांची काळजी. आणि हे जेव्हा आपण मुलांना चित्राद्वारे शिकवतो, तेव्हा मुलांना नेहमी आपण सांगतो, हे अवयव आपल्याला दिसत नाही, पण याची जर आपण काळजी घेतली नाही, तर आपण निरोगी राहू शकणार नाही. हे जेव्हा आम्ही सांगतो, तेव्हा त्यांना ते पटतं. हृदय. छातीच्या मध्यावर थोडंसं डावीकडे, छातीत सतत धक-धक असे ठोके पडल्याचा आवाज जाणवते. ते असतात आपल्या हृदयाचे ठोके. आपलं हृदय सतत न थांबता काम करत असतं, म्हणूनच आपण जिवंत आहोत. आपलं हृदय तंदुरुस्त राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मेहनतीची कामं किंवा व्यायाम जेव्हा आपण करतो, त्याच्यानंतर आपण विश्रांती घेणं महत्त्वाचं असतं.
रागावर ताबा ठेवला पाहिजे. मनःशांतीसाठी मेडिटेशन केले पाहिजे आणि आहारामध्ये शक्य तितक्या पालेभाज्यांचा वापर केला पाहिजे. मूत्रपिंड. मूत्रपिंड आणि मूत्राशय आपल्या खाण्यातून, पाण्यातून, क्षारातून, रक्तामध्ये जे अनेक टाकाऊ पदार्थ मिसळले जात असतात, ते बाजूला काढून रक्त शुद्ध करण्याचे काम आपल्या शरीरातील मूत्रपिंड किंवा किडनी करत असते. पिंड किडनीचे काम अ, निरोगी किंवा सुरळीतपणे चालण्यासाठी काय केलं पाहिजे? तर भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. वेळच्या वेळी लघवीला जाणं हेही महत्वाचं आहे. खारवलेले पदार्थ किंवा शीतपेय यामुळे मूत्रपिंडांना जास्त काम करावं लागतं. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळावेत. पचन संस्था. आपण खाल्लेले अन्न अन्ननलिकेमार्फत जठरात जाते. त्यानंतर तेथे लाळ मिश्रित आलेले अन्न घुसळले जाते आणि नंतर ते लहान आतड्यामध्ये जाते. आतील पाणी, द्रव्य, खनिजे शोषली जातात. ते 20 फूट लांब असते. नंतर ते मोठ्या आतड्यामध्ये जाते. ते 5 ते 6 फुटांचे असते. आतड्याच्या सुरुवातीला बोटा एवढे टोक असते. त्याला अपेंडिक्स असे म्हणतात. इथे पाणी शोषलं जातं व त्यात काही चिकट पदार्थ मिसळले जातात. अन्नाचे पूर्ण पचन येथेच होते. टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात ते म्हणजे शौच. याला आपल्याला 24 तास लागतात. पचन संस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी काय केलं पाहिजे? तर जेवणाबरोबर कच्च्या पालेभाज्या, कडधान्य खाल्ले पाहिजे. याचा उपयोग काय होतो मुलांनो? तर अन्न पुढे जायला याची मदत होते. जेवणानंतर अर्ध्या तासाने आणि जेवणाच्या अगोदर अर्ध्या तास पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे अन्न घेतलेल्या अन्नाचं पचन होतं. जेवताना कधीच पाणी प्यायचं नसतं. यकृत. सर पुढची घ्या. यकृत ठीक तर प्रकृती ठीक. यकृताची काळजी किंवा कशी घ्यावी? यकृतालाच कलेजा असं म्हटलं जातं. विषारी पदार्थांचा निचरा येथे होतो व टाकाऊ पदार्थ परत वापरत आणण्याचं काम यकृतामध्ये होते. यकृत तंदुरुस्त राहण्यासाठी काय केलं पाहिजे? दारू, अंमली पदार्थ, तंबाखू यांसारखे विषारी घटक पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे आणि पपई व केळी याचा आहारामध्ये वापर केला पाहिजे. प्रजनन संस्था. पुढची स्लाईड काढा. प्रजनन संस्था. मुलींमध्ये गर्भाशय, बीजकोश आणि योनी मार्ग हे अवयव प्रजनन संस्थेमध्ये असतात, तर मुलांमध्ये वृषण, बीजकोश आणि शिश्न किंवा लिंग हे अवयव असतात. स्त्री पुरुषाच्या शरीर रचनेत फरक कमी व सारखेपणा जास्त असतो. शारीरिक रचनेलाच लिंग म्हणतात. मुलगा मोठा होऊन पुरुष बनतो, तर मुलगी मोठी झाली की स्त्री बनते. मुलींचे कपडे, मुलांचे कपडे, वागण्याच्या दोघांमधील पद्धती, निर्बंध यामुळेच भेदभाव निर्माण केला जातो आणि यालाच लिंगभेद असं म्हणतात. पुढची स्लाईड. बाळाच्या वाढीचे टप्पे. बाळाच्या वाढीचे टप्पे हे विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 1 ते 1.5 महिना स्मितहास्य करणं, 3 महिने मान धरणं, 4 महिने नेहमीच्या व्यक्ती ओळखणं, 5 महिने पालथे पडणं, 6 महिने सरकणं, रांगणं, 7 महिने आधाराशिवाय बसणं, 11 महिने उभे राहणे, आई-बाबा शब्द, लहान वाक्य बोलायला लागणं, 1 वर्ष पाऊल पुढे टाकणं, पायऱ्या चढणं व उतरणं आणि 1 ते 1.5 वर्ष शी-शू आल्याचे समजणे, ते व्यक्त करणं. सामान्य मुलांच्या मेंदूची वाढ पहिल्या 6 महिन्यात तर मेंदूचा विकास 2 ते 3 वर्षांपर्यंत होतो. जर मूल 5-6 महिन्यांचं झालं की मान धरत नसेल किंवा काही वेगळं जाणवलं आणि पालकांनी त्याच्यावर लवकर उपाय केला तर मुलांमध्ये जर बौद्धिक अक्षम मुलं असतील किंवा वेगळी मुलं असतील, विशेष असतील तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फरक पडतो आणि त्यांचा विकास जास्त होतो. माझं मन आणि माझं शरीर. आपल्या भावना, कल्पना, अनुभव मिळून मन बनतं.
पण शरीर जसं दिसतं, तसं मन मात्र दिसत नाही. मन व शरीर वेगळं करता येत नाही. शरीराचा मनावर व मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. शरीर आजारी पडलं, तर मनही आजारी पडतं. तसेच शरीराला काही दुखापत झाली, तर मनाला सुद्धा वेदना होतात. मनाला कोणत्या गोष्टीने दुःख, वेदना होतात, ते कळलं तर आपण मनाची मशागत करू शकतो. आपल्या आवडणाऱ्या गोष्टी केल्या, छंद जोपासले, मनोरंजन केले, व्यायाम केले, तर याने आपलं मन प्रफुल्लित राहतं. तर पुढची स्लाईड घ्या. मुलं आणि मुली वयात येताना अनेक बदल होतात. एखाद्या रोपाचे जेव्हा झाडामध्ये रूपांतर होते, त्यावेळी त्याला नवीन फांद्या येतात, कळ्या येतात, मग फुलं येतात, फळं येतात. तसंच वयात येताना त्यांच्या शरीरात आणि मनात असंख्य बदल घडून येतात. यालाच वाढाळू वय असेही म्हणतात. यावेळी मुलीचे स्त्रीमध्ये तर मुलांचे पुरुषामध्ये रूपांतर होते. नवीन बदल, नवीन अनुभव, नवीन-नवीन जाणीवांचा हा कालखंड संवेदनशील असतो. शरीरात बाह्यरूपी दिसणारे बदल व अंतर्गत बदल होतात. मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीतून रस बाहेर पडतो. संप्रेरक किंवा हार्मोन्स याला म्हणतात. याने शरीराची वाढ होते, स्त्री बीजाची वाढ होते, गर्भाशयाची वाढ होते, प्रजनन संस्थेची वाढ होते. प्रोजेस्टेरॉनची स्त्रीच्या गर्भाशयातील आतील वाढीस सुद्धा या वयात सुरुवात होते. मुलींमध्ये काय-काय बदल होतात? तर उंची वाढू लागते, शरीराचा आकार बदलतो, स्तनांची वाढ होते, मासिक पाळी येते, काखेत व जांघेत केस येतात, त्वचा तेलकट होते, चेहऱ्यावर मुरूम मुरूम येतात. त्याचप्रमाणे मुलां-मुलींमध्ये या काळामध्ये मानसिक बदल सुद्धा होतात. स्वची जाणीव होते. आपण मोठे झालो आहोत, ही भावना निर्माण होते. स्व आदर वाढतो. त्यामुळे इतरांनी आपल्याशी आदराने वागावे, असेही त्यांना वाटते. नव्याने भावना मनात येऊ लागतात. भिन्नलिंगी, समलिंगी व्यक्तींबद्दल शारीरिक, मानसिक आकर्षण वाटायला लागते. सहवास हवा-हवासा वाटतो. पण भावनांचे अर्थ मुलांना उलगडत नाही. केवळ आकर्षण म्हणजे प्रेम नाही, हे कळत नाही. कुटुंबापेक्षा मित्र-मैत्रिणींमध्ये वेळ घालवावा असं त्यांना वाटतं. इतर भावना जसे आनंद, राग, लोभ, प्रेम, दुःख तीव्र होतात. चिडचिडपणा या वयात मुलांचा वाढतो. स्त्रियांच्या लैंगिक किंवा प्रजनन अवयवांमध्ये सविस्तर बदल कसा होतो? योनिमार्ग लवचिक व चिवट स्नायूंनी बनलेला असतो. शूची जागा व शीची जागा यांच्यामध्ये योनिमार्ग असतो. योनिमार्गातून लैंगिक स्त्राव, मासिक पाळीतील रक्तस्राव होतो आणि बाळाचा जन्मसुद्धा येथेच होतो. जसं मुलींमध्ये बदल होतो, तसंच मुलांमध्ये सुद्धा या वयामध्ये अ, शारीरिक बदल होतो. मूल साधारण 11 ते 15 वर्षाचं असतं. त्या काळात किशोर वयात मुलांच्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतो. मुलांचं शरीर पिळदार होतं, खांदे रुंद होतात, छाती रुंदावते, स्नायूंना बळकटी येते, आवाज फुटतो किंवा चिरकतो. चेहऱ्यावर दाढी, मिशा यायला सुरुवात होतात. अंगावर हात, पाय, छातीवर केस उगवतात. तसेच जननेंद्रियांभोवती केस येतात. त्वचेखाली तेलग्रंथी व स्वेदग्रंथींमुळे चेहरा तेलकट होतो. चेहऱ्यावर मुरूम, तारुण्य पिटिका येतात. मुलांमध्ये वीर्य निर्मितीची सुरुवात याच काळात होते. भिन्नलिंगी, समलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटायला लागते. शिश्नाचा किंवा लिंगाचा आकार मोठा होतो. वृषणातून टेस्टोस्टेरोन संप्रेरक निर्माण होतात. बीजकोशात पुरुष बीज तयार होते. लिंगाला ताठरपणा येतो. उंची जोमाने वाढते. मतिमंद मुलं वयात येताना त्यांच्यात होणारे बदल पालकांना जाणवतात. एकीकडे मुलं मोठी होतात,
त्याचा आनंद तर दुसरीकडे धास्ती अशा दोन्ही अवस्थेंमधून पालक जात असतात. हा कालखंड म्हणजे बदलांचा असतो. तसेच याला वादळी कालखंड होतो असंही म्हणतात आणि यावेळी पालकांना योग्य त्या समुपदेशन किंवा त्यांना समजून सांगणं याची गरज असते आणि ती भूमिका शिक्षक बजावत असतो. या वयात वागण्यात, बोलण्यात बदल होऊ लागतात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे लैंगिक भावना उद्दीपित होऊ लागतात. लिंग हलवणे, पॅन्टमध्ये हात घालून बसणे, एखाद्या मासिकातील किंवा पेपरमधील मुलीचा फोटो पाहून त्याला हात फिरवणे, शरीर घासणे, झाडाला मिठी मारणे, हे प्रकार पण घडतात. या वयात कधी राग, कधी आनंद, हट्टीपणा, हळवेपणा या भावना व्यक्त होत असतात. अधीरपणा, उतावीळपणा दिसत असतो. वयात येताना शरीरातील संप्रेरकांचा मनावरही परिणाम होतो. भिन्नलिंगी आकर्षण, समलिंगी आकर्षण असेही दिसून येतं. यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पालकांना सोप्या भाषेत समजून सांगणं आणि त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगणं महत्वाचं असतं. या वयात या मुलांची बरेच जण कुणी कुणाला आवडत असेल तर कुचेष्टा करणे, चिडवा-चिडवी करणे असे प्रकार होताना दिसतात. याचाही खूप वाईट परिणाम मुलांवर होतो. सामान्य मुलं वाचनातून, मोठ्या मुलांशी बोलून, सिनेमा पाहून लैंगिकतेबद्दल माहिती मिळवतात. आपल्या मुलांना मात्र भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. कृतीतून सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या भावनांचा निचराव होत नाही. यामुळे ते त्यांची त्यांच्या त्या भावना घुसमटत राहतात, ताण येतो. अशा वेळी शिक्षक, पालक यांनी सोप्या भाषेतून त्यांना शिक्षण लहानपणापासूनच दिले, तर त्यांना व्यक्त होणे, विचारणे, समाजमान्य वर्तन कुठे काय करायचे हे त्यांना अ, नक्कीच समजेल. तर पुढची स्लाईड. इतर सामान्य मुलांप्रमाणे बौद्धिक अक्षम मुले पण वयात येताना त्यांच्या शरीरात संप्रेरक आपले अस्तित्व दाखवत असतात. वयात येताना आपल्याही मुलांना बदलांना सामोरे जावे लागते. आपुलकी, जवळीक, आकर्षण या भावना जशा तुम्हा आम्हाला असतात, सामान्य लोकांना असतात, तसंच आपल्या मुलांना पण असतात. ते पण काही वेगळे नाही. आपल्या मुलांनाही आहेत, की फरक इतकाच आहे, की या भावना व्यक्त कुठं करायच्या, हे आपल्या मुलांना समजत नाही. म्हणून त्यांना हे शिक्षण मिळणे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. लैंगिक सुखाची ओढ आदिम आहे. करोडो वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेल्या मानवी मेंदूत लैंगिकतेचे मूळ आहे. सामान्य मुलांना लैंगिकतेच्या ज्या भावना असतात, त्याच आपल्याही मुलांना असतात. आपण त्या ओळखणं गरजेचं आहे. त्यांच्या गरजा मान्य करून त्यासाठी आश्वासक वातावरण निर्माण करणं, तशा स्पेसेस तयार करणं आपलं काम आहे. बऱ्याच वेळेला असा सूर आपल्याला दिसतो, की ह्याला सगळं काही कळत नाही, पण हेच बरं कसं कळतं. आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता आणि त्यांच्या किंवा तिच्या किंवा त्याच्या शारीरिक, लैंगिक इच्छा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जेवढा इतरांना पूर्तीचा अधिकार आहे, तेवढाच आपल्या सुद्धा मुलांना इच्छापूर्तीचा अधिकार आहे. आपण काम कशासाठी करतो असं जर आपण कुणाला विचारलं, तर आपण म्हणतो की घर चालण्यासाठी किंवा यशस्वी करिअरसाठी, कोणी म्हणेल कुटुंबासाठी. पण जरा खोलात गेलं तर आपल्याला हेच उत्तर असतो, की आनंद. काम कशासाठी करतो, की आपल्याला आनंद मिळण्यासाठी. लैंगिकता म्हणजे केवळ लैंगिक संबंधच नव्हे हो. दुर्दैवाने लैंगिकता हा शब्द उच्चारला, की आपल्याला डोळ्यासमोर लगेच येतं ते शरीर संबंध, समागमन या गोष्टी येतात. खरं पाहायला गेलं तर या गोष्टी आपल्या अस्तित्वाचा एक लैंगिक भाग आहे. लैंगिकता खूप थोडा भाग आहे. आपली मुख्य गोष्ट आनंदाची आहे. त्यात आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी आल्या. अगदी सहवास, प्रेम, जिव्हाळा, एकमेकांबद्दल गप्पा मारणं, शाब्दिक आधार, एकमेकांबरोबर काम करणं, हे सुद्धा लैंगिक समाधानातच येणाऱ्या गोष्टी आहेत. सुखाचा अनुभव देणाऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक जाणीव मग ती चवीची असेल, गंधाची असेल, दृश्य असेल, श्रवणाची असेल, ही लैंगिक सुखाच्या भवातलीच आहे.
आणि याला आपण मुलांना वाव द्यायचा आहे. पालक, सहकारी अशा काही गोष्टी आहेत, की त्या आपण सहज करू शकणार आहोत आणि याने मुलांचा सर्वांगीण विकास होणार आहे. मुलाचा फक्त आय-क्यू महत्त्वाचा नाहीये, तर त्याचा ई-क्यू म्हणजे भावनांक जास्त महत्त्वाचा आहे. आणि भावनांक जेव्हा आपण त्याचा हाताळतो किंवा त्याच्या विकासाला सुरुवात करतो, तर त्याची विकास नक्कीच आय-क्यूपेक्षाही जास्त जोमाने होते. आपला आवाका ओळखणं आणि त्यासोबत आपण काय करू शकतोय, काय करू शकत नाही, या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे. संग्रह मुलांचा वाढवला पाहिजे, जेणेकरून आपली मुलं आवडी भावना, जाणीव, संमती व्यक्त करू शकतील. वेगवेगळ्या चवी द्या. त्यातून कोणत्या गोष्टीमुळे मुलांना आनंद मिळतोय, कोणत्या गोष्टींमुळे त्यांना आनंद मिळत नाही, हे पाहता येईल. मुलांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या. यासाठी पर्याय द्या. उदाहरणार्थ खायला काय आवडते, कपडे कोणते घालायला आवडतात. फक्त आपलं आणि आपलंच त्यांच्यावर लादू नका. यामुळेही मुलांचा जास्तीत जास्त विकास होण्याला मदत होते. मुलांना त्यांच्या गरजा व्यक्त करता येतील, ओळखता येतील, अनुभवायला मिळतील, अशा संधी उपलब्ध करून द्या. त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घ्या, जबाबदारी द्या आणि एक काम कोणतं चांगलं केल्यानंतर तुला हे मिळणार आहे, हे जेव्हा आपण त्याला सांगतो, तेव्हा त्याची ते काम करण्याची क्षमता किंवा आवड वाढते. सुरक्षित वातावरण निर्माण करा. आता वर्तन समस्येबद्दल सांगायचं झालं तर अक्षम मुलांचं वयात येताना होणाऱ्या बदलांना त्यांचं विविध प्रकारे प्रतिसाद देणं अनेकदा वर्तन समस्या म्हणून संबोधलं जातं. खरंच या वर्तन समस्या आहेत का हो? अजिबात नाहीत. ह्या वर्तन समस्या नाहीयेत. त्याचं सहज वर्तन आहे ते त्याला कुठं करायचंय, हे त्याला सांगायचंय. तो आपल्या लैंगिक अवयवांना इतरांच्या समोर हात लावतो. सारखं त्याला ओरडावं लागतं. अशी काही-काही पालकांचा सूर असतो किंवा अ, शाळेतही सूर असताना दिसतो. ती दादाचे मित्र आले, की सारखी त्यांच्या जवळ जाते आणि डायरेक्ट त्याच्या गळ्यात पडते. आता ते घरीच येत नाहीत. त्याने परवा काकूंना मागून जाऊन घट्ट मिठी मारली. बाबांना खूप राग आला आणि बाबांनी त्याला खूप मारला. योग्य पद्धतीने शरीर साक्षरतेचे शिक्षण मिळाले असते, तर असे झाले असते का? तर याचे उत्तर नक्कीच नाही म्हणायला लागेल. कशा पद्धतीने आपल्या मुलांना हा विषय शिकवायचा? पद्धत कोणती वापरायची? मुलांना गोलाकार रचनेमध्ये बसवावे. जे विद्यार्थी क्षमतेने कमी आहेत, ते आपल्या जवळ घ्यावेत व जे विद्यार्थी क्षमतेने जरा बरे आहेत, त्यांना थोडंसं लांब बसवलं तरी चालतं. सत्र घेण्यासाठी शक्यतो शांत जागा, खोली असावी. टेबल, खुर्ची किंवा जमिनीवर सतरंजी टाकूनही एकमेकांसमोर अथवा बाजूला अशा पद्धतीने बसता येईल. आपले सत्र नियोजनाप्रमाणे क्रमवार असलेली चित्र सोबत घेऊनच बसावीत. सत्र सुरू झाल्यानंतर चित्रांची शोधाशोध करणं हे करू नये. जी खोली किंवा जागा असेल असेल तिथे मुलांना लक्ष वेधून घेऊ शकू अशा शक्यतो गोष्टी ठेवू नका. म्हणजे अन्य चार्ट वगैरे तिथे ठेवू नका. चित्र दाखवून मुलांना संवाद करता करता आला पाहिजे. बोलण्याचा अनुभव, महत्त्व द्या. ते काय सांगू पाहत असतील ते शांतपणे ऐका. ते काय म्हणत आहेत किंवा म्हणू पाहत आहेत ते समजून घ्या. त्यांचे म्हणणे खोडून काढू नका अथवा नकारात्मक प्रतिसाद त्यांना अजिबात देऊ नका. सत्र घेताना वर्गातील वातावरण मैत्रीपूर्व ठेवा. सकारात्मकता आणि आश्वासक असणं महत्त्वाचं आहे. मुलांना त्यांच्या क्षमतांसह स्वीकार करा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. मूल संवादकाची देहबोली लगेच ओळखतात. संवादकाचा स्वतःचा आत्मविश्वास त्याच्या किंवा तिच्या देहबोलीतून व्यक्त होतो. संवादात मुलांचे अनुभव आणि त्यांच्या स्वतःच्या निरीक्षणांना अधिक महत्त्व द्या. मुलांना चित्र काय सांगत आहे हे अधिक याच्यावर भर द्या. या अनुषंगाने संवाद वाढावा. मुलांना बोलून द्या. मुलांची समज, मुलांचे बौद्धिक वय आणि गरजा लक्षात घेऊन संचातील विभागांची निवड तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. एखाद्या विभागाचा क्रम बदलणे किंवा एखादे सत्र सोडून पुढे जाणे किंवा नंतर घेण्याचाही निर्णय तुम्ही घेऊ शकता. सत्रात आपले मूल किंवा विद्यार्थी अवघडलेले किंवा अस्वस्थ असतील, तर सत्र थांबवा. त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलायला, व्यक्त व्हायला त्यांना संधी द्या. त्यांना नको असेल तर सत्र थांबवा. वयात येणं, आकर्षण, सुरक्षितता अशा मुद्द्यांवर मुलांचे अनुभव अधिक संवेदनशीलपणे ऐकून घ्या.
कधी-कधी मुलांचे अनुभव याबाबत तीव्र असू शकतात. घरात किंवा परिसरातील वातावरण प्रतिकूल असेल, तर मुलांना अनेकदा वाईट अनुभव आलेले असू शकतात. अशा वेळी त्यांच्या भावना, त्यांच्या अभिव्यक्ती तीव्र असू शकतात. अशा वेळी काय करायचं? त्यांची तयारी अगोदरच ठेवा. छेडछाड, लैंगिक छळ असा अनुभव जर मुलं व्यक्त करत असतील, तर ते ऐकून घ्या आणि योग्य ती पावलं उचला. म्हणजे आपली मुलं सुरक्षित वातावरणात राहतील. सर पुढचं घ्या.